गुड मॉर्निंग मित्रांनो. हे बघा आपण सकाळी सकाळी चाललोय आज परत पुन्हा. रविवारचा दिवस आहे आज आणि पुन्हा आज आलोय कापायला. हे बघा इकडचं शेत कापलेलं आपलं आणि बघा इकडे किती भारी सूर्योदय. नमस्कार सूर्योदयाला. आणि इकडे गेले आपले साहेब लोक. चला आपला आता कापायचंय मस्तपैकी. सकाळी सकाळीच सुरुवात करू. सकाळीच सुरुवात असली का पटापट होतं कापून. आणि आज जरा थोडासा उशीर पण होईल आपल्याला त्यामुळं. हे इकडं तुम्ही गवत तुडवलं का? बापरे, सकाळीच असं गवत ओलं ओलं असतं, पाणी त्याच्यावर येत म्हणजे ते आम्ही दव म्हणतो, दव पडतो तेव्हा पाणी राहते त्याच्यावर. कपडे ओले पण गेले पुढे निघून म्हणून कपडे नाही ओले होत. आणि आपण काही एवढे काही सकाळीच आलेच नाही, उशीरच झाले आपल्याला. कधीच ह्या टायमाला तर अर्ध कापायला पाहिजे होतं. इकडनं सुरुवात करा. इकडनं हे बघा मित्रांनो, आम्ही सुरुवात केलेली आहे. एवढं कापलं, नंतर लक्षात आलं का मी विसरले बनवायची व्हिडिओ. हे बघा सुरुवात आहे आमची इकडे. आता हा इकडचा भाग घेतला आम्ही उलट सुलट पडले म्हणून उलट सुलट कापायला सुरुवात केले. चला या कापायला मित्रांनो मदतीला आम्हाला. काय बोलाल मित्रांना? या जरा कामाला. गुड मॉर्निंग वगैरे काय नाही. हे बघा आम्ही घरा वाचू जरा. या जरा तोंड करून असं. हे बघा मित्रांनो, आम्ही नाश्ता करायला बसलोय. हे बघा दिवाळीचा चिवडा. दिवाळीचे आपल्याला भेट आलेले इकडे. बघा आमचा नाश्ता बघा किती भारी आहे. भाकरी वगैरे आम्ही काही खात नाहीये. तिकडे बघा खादाड बघा. बघा एकटाच घेऊन बसलाय तिकडं. लाज वाटते ते बघत पण नाहीत, मुंडी फिरवतो बघा. नाश्ता करायला या सगळ्यांनी. आणि आता एवढं राहिले कापायचं. आपण कापून आता परत एक तास 1-1.5 तास आपण नाश्ता झाला का 1-1.5 तास कापायचा आणि मग परत घरी जायचं. संध्याकाळी परत आलं का मग परत कापलं तर थोडस राहील. मग बघू उद्या. मित्रांनो बघा नाश्ता झाला आमचा, पुन्हा चालू केलाय आम्ही. आता इथून एवढं असं पाडायचं, म्हणजे असं विचार आहे. हे बघा इथं आम्ही उभे आहे, तिथून सरळ असं इकडे कापायचंय. मग राहील ते तेवढा तिकडचा पट्टा राहील. मग संध्याकाळचा थोडासा अजून एक पट्टा घेतला का मग उद्या थोडासा पट्टा राहील. मग झालं आपला कापून. 9:35 झालेत. आता 9:35 झाले तर आपल्याला किती वाजतात आपल्याला ते समजेल. आपण किती घाई करतो याच्यावर समजेल आपल्याला. हे बघा कसं वाटतंय. आणि साहेबांना पण बघा बांधलंय तिकडे डोक्याला. हे बघा साहेबांचा अवतार बघा, राजकुमारांचा अवतार बघा.
आमचा अवतार बघा. हे बघा एवढा कापून झाले आता. तेवढं पडलेलं सगळं आम्ही कापून घेतलं. तिकडे पण तिकडे दिसत तिकडे तिकडे कापलं. इकडे मध्ये पडले थोडस तिथे पण कापलं आणि एवढा पट्टा आम्ही क्लिअर केला हा पूर्ण. आता संध्याकाळी राहील तो तेवढा पट्टा आहे. म्हणजे आपला तरी पण उद्यापर्यंत पुरेल असं वाटतंय. एवढं का आपल्याला लगेच कापून नाही होणार. चला एवढं केलं तरी पण मोठी कमाल आहे आमची. आम्ही स्वतः आपल्या शेतामध्ये राबतोय हीच आमची हिम्मत आणि काय म्हणायचं कौतुक पण आमचं आम्हीच करतो. आणि साहेब पण ड्युटी सांभाळून त्यांची कामं करतात. आणि ही बघा आमची सिटीतली पोरं आहेत माझी, तरी सुद्धा माझी पोरं कामं करतात शेतात. शायद इकडे गावाकडं तर दिसत नाही मुलं कामं करताना, पण माझ्या मुलाला मी शिकवते शेती करायला. सर्व्हिस केली तरी पण आपली जे सर्व्हिस करतो त्याच्यातून काही विकत किती खाणार. जर आपण शेतच पिकवली नाही तर खाणार कसं. शेतकरी बनवायचे, शेतकरी. कोणाला शेतकरी नवरा पाहिजे का बोला. हा मित्रांनो चला झालं आता बसून आमचा थोडासा आराम केला इथे आणि आता निघतोय. हे बघा सामान घेऊन. साहेब तर गेले पुढे, आबी ना मी चाललोय हळूहळू. एवढं पाय आंबलेत ना का काय सांगू, चालाही नाही वाटत. हे बघा आपण काल कापून टाकलेला भात आज जर पूर्ण खडपा सुकल्यात त्याची, चांगलं कडकडीत उद्यापर्यंत चांगलं कडकडीत होईल ते. चला जाऊया मित्रांनो. का परत आलो आपण दुपारचं जेवण करून. आपण बघा आपला भात पण मस्त सुकलं इकडे. ते बघा तिकडे दोघ जण गेले बापलेक आणि मी हळूहळू चालले. एक पाय खूप दुखतो माझा आज, चालायला येत नाही पटकन. तर आता मस्तपैकी आता घेऊ परत सुरुवात करू आपण इकडनं. हे बघा हे आहे आता एवढं राहिले आपलं. हे बघा तिथे थोडस पडले म्हणून ते राहिलंय. दुपारी ऊन पण झालं होतं. आता हे बघा इकडून सुरुवात करू. हा आणि बघा आज इथून एवढं आहे आपल्याला किती आज संध्याकाळपर्यंत कापतोय भात कापून पडतो तो आज समजेल. हे बघा मित्रांनो आपण एवढा आता एवढा कापून झालाय आपला. हे बघा इकडून एवढा कापला होता मग अशीच झाला. इकडे सुरुवात पण केली आम्ही. थोडस बसलो ना. हे बघा आता एवढा इथून एवढा आहे. किती वाजतात माहिती नाही, आता बघूया. आपल्याला जेवढा कापता येईल तेवढा कापायचा. हे पडलंय बघा कसं उलट सुलट पडलंय. हे बघा त्याच्यामुळे आपल्याला उशीर होतोय. हे बघा कापायचं कसं काय करायचं समजतच नाही. बघा आम्ही ते हायत लोक कापले एवढं. काय हो असं उलट सुलट आम्ही ते आहेत. कमाल आमची आहे ती कापण्याची. हा बघा इकडे. हे बघा एक व्हिडिओ आणि हे बघा सनसेट मस्त होतोय. अजून टाइम आहे. छान वाटत रे याच्यात. हे बघा आमचा भात बघा कसा पडलाय. असं वाटतंय का त्याच्यात कोणतरी नाचलंय. हे बघा हे बघा मित्र आता मधीच इथं एवढा राहिलाय. आम्ही असा कापलाय ना का काय सांगायचं. एखादा चांगला प्रोफेशनल असेल ना तो पण लाजेल. भातच असा पडलाय की आम्हाला कुठून कापायचं ना कुठून काय करायचं तेच कळत नाही. हे बघा हे इकडून फिरलाय या दिशेने, ते तिकडनं फिरलाय दिशेने.
आणि तिकडे पडलंय इकडे पडलंय असं मधी मधी गोल गोल कापत मधीच राहिलंय. आता सकाळची बात सकाळी राहणार. आता निघालोय. आता एवढा राहिलाय पट्टा. सकाळी लवकर आलो 10-11 वाजेपर्यंत आपला काम फिनिश होणार. चला मित्रांनो आम्ही आता चाललं. एवढं आवरलंय. हे बघा ते बघा तिकडे मस्त पक्षी व्हाईट व्हाईट चाललेत बघले. हे बघा एवढा राहिलाय. इकडनं दिसतं ना एवढा राहिलाय. मध्ये मध्ये पडले त्याच्यामुळं कापता येत नाही पटापट घाई होत नाही. नाही एवढ्याला पडलं असतं कापून तरी पण नाही पेक्षा पुष्कळ कापलं. तिकडचा पण पाडला पट्टा एक अर्धा आणि इकडचं एवढं कापलं म्हणजे न्यायपेक्षा भरपूर कापलंय. चला आता डायरेक्ट घरी जातोय आम्ही कारण तू खूप थकलोय. जाऊन जरा फ्रेश होतो चहा पाणी घेतो थोडासा आराम करतोय. दीदीने काय बनवलं माहिती नाही स्वयंपाकामध्ये. चला दीदीला माझ्या फोन करते चहा पाण्यासाठी.